आल्यानंतर भरतजीने प्रभूंना सांगितलं की काय, प्रभू करी कृपा पावरी दीनी, प्रभू करी कृपा पावरी दीनी, सादर भरत तुमच्या पादुका द्या आणि त्या पादुकाला मी त्या राजसिंहासनावर बसून मी तुमच्या आज्ञेने राज्यकारभार करेन. भरतजीने पादुकांना आपल्या डोक्यावर धारण केलं आणि श्रीरामांनी सर्वांना दंडवत प्रणाम केला. भरतजींना शत्रुघ्नाला हृदयाला लावलं आणि गुरुचे दर्शन घेतलं आणि सर्वांचा निरोप घेतला. दोन्ही समाजाला म्हणजे सासूरवाडी आणि अयोध्यावासी असणारे यांचा आदर सत्कार करून त्यांचा निरोप घेतलेला आहे. भरतजी आणि सर्व सेनेला वापस अयोध्येमध्ये येण्यासाठी 9 दिवसाचा कालावधी लागला आणि आल्यानंतर सर्व गुरुवर्यांनी त्याचबरोबर सीतामाईचे असणारे पिता जनक राजा यांनी भरतजींना सर्व राज्यकारभाराचं सूत्र कसं सांभाळायचं याचं मार्गदर्शन केलं आणि ते निघून गेले. परम पुनित भरत आचरणो, मधुर मृद मंगल करणो. भरतजींचं परम पावन चरित्र मधुर सुंदर आनंददायक व मांगल्य करणारे आहे आणि आपण सुद्धा हे चरित्र लक्षात घेऊन भरतजी सारखं आपण वागलं पाहिजे. आणि भरतजींचं जसं प्रेम आहे प्रभूवर, आपल्या दादावर, ते प्रेम आपल्याला प्राप्त व्हावं ही भरतजींच्या चरणी आणि भगवान प्रभू रामचंद्राच्या चरणी आपण सुद्धा प्रार्थना करूया. या ठिकाणी अयोध्या कांड संपून आपण आता अरण्यकांडामध्ये प्रवेश करत आहोत. पूज्यपाद गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात की ही अयोध्या कांडाची कथा भगवान शंकर पार्वती मातेला सांगत असताना एवढ्या कथेमध्ये रमले की एकदाही वक्त्याचं आणि श्रोत्याचं नाव या ठिकाणी कथा चालू असताना अजिबात आलेलं नाही बरं का. माता पार्वती म्हणत आहेत, स्वामी आता मला त्याच्या पुढची कथा सांगा. म्हणजे श्रीराम आणि सीता वनवासात कसे राहिले त्या सर्व लीला तुम्ही मला सांगा. तेव्हा भगवान शंकर सांगू लागले, ऐक म्हणे पार्वती, उमा राम गुण पंडित मुनी पाव ही बिरती, पाव ही मोह विमुद जय हरी, विमुख न धर्म रती. भगवान शंकर म्हणतात, हे पार्वती, श्रीरामांचे गुण गूढ आहेत. पंडित व मुनी ते जाणून वैराग्य प्राप्त करून घेतात आणि ते गुण सर्व त्या मानव जातीला, या जीवाला उपायकारक आहेत आणि जे त्याच्यापासून विनमुख राहतात ना, त्यांना धर्माबद्दल प्रेम नाहीये, भगवंतावर प्रेम नाहीये, ते महामूर्ख लोक ऐकूनही त्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्या लोकांपासून आपणही सावध राहिलं पाहिजे असं गोस्वामी पूज्यपाद तुलसीदासजी सांगतात बरं का. काही लोक देवच नाही म्हणतात हो, काही लोक काय म्हणतात देवच नाही. एका कॉलेजवर व्याख्यानासाठी गेलेलं असताना त्या ठिकाणी बरीच मुलं व्याख्यान करत होती. कार्यक्रम चालू झाला होता, छोटी छोटी मुलं व्याख्यान करत होती, त्यात काही मोठी मुलं होती. माझ्यासमोर एका मुलांना व्याख्यान केलं बरं का. लक्ष्मी नायका जे देव मानत नाहीत त्यांच्यासाठी. आता इथं आलेले प्रत्येक जण देव मानतातच म्हणूनच ते आलेले आहेत. पण जे मानत नाहीत आणि आजूबाजूला कुठे बसून ऐकून त्यांच्या कानावर जात असेल कथा तर त्यांनी ऐकायचे बरं का. मुलं व्याख्यान करत होते. एक मुलगा उठला, 11वी 12वीचा मुलगा होता, उठला आणि त्याने एवढं सुंदर भाषण केलं. देव नाही या विषयावर भाषण केलं बरं का. देव नाही या विषयावर भाषण करत असताना त्यांनी एवढे मुद्दे स्पष्ट केले, त्यांनी एवढ्या गोष्टी आणि ती संकल्पना एवढी क्लिअर त्यानं सोडवली की देव नाही या गोष्टीवर माझा सुद्धा क्षणभर विश्वास बसला. मी म्हटलं, या प्रतिभा, अरे तू कशाला कथा करते, कशाला कीर्तन करते, खरं त्याचं देवच नाहीये असं मलाही वाटतं.
त्याचं व्याख्यान संपलं, तो त्याच्या जागेवर जाऊन बसला. मला राहवलं नाही आणि मला राहवत नाही बरं का बऱ्याचदा. मी त्या मुलाजवळ गेले, जगात येत ऐका, मी त्या मुलाजवळ गेले आणि त्या मुलाचं अभिनंदन केलं, त्याचं सेकंड केलं, अभिनंदन केलं, कॉंग्रॅच्युलेशन त्याला म्हटलं, काय सुंदर व्याख्यान केलंस रे तू बाळा, किती सुंदर व्याख्यान केलंस. देव नाही हे मला सुद्धा आज पटलंय, इतकं गोड व्याख्यान तू केलं, इतके शब्द तुला सुचले कसे. मी त्याला विचारत होते, एवढी शब्द संपदा कुठून आणली, एवढे त्याच्यामध्ये अलंकार तू कसे जडवले, इतकं सुंदर व्याख्यान तुला जमलंच कसं रे. तो म्हटला, काही नाही मॅडम. त्याचं काय म्हणला, मी करतो बरं का प्रयत्न, पण खऱ्या अर्थानं सांगतो तुम्हाला, आपल्यावर ना देवाची कृपा आहे. काय म्हणला तू, देवाची कृपा. अरे ते देव नाही या विषयावर तासभर व्याख्यान करून टाळ्या मिळवतोय, तो काय म्हणतो शेवटी, देवाची कृपा आहे. सांगू तुम्हाला, तुम्ही मोठ्या दवाखान्यात जा, मोठ्यातल्या मोठ्या दवाखान्यात जा, मोठ्यातला मोठा डॉक्टर, अगदी तज्ञ डॉक्टर तुमच्या पेशंटची देखभाल करत आहे, पण शेवटचा क्षण एक असा येतो, आपण डॉक्टरला विचारतो, डॉक्टर साहेब आमच्या पेशंटचं, डॉक्टर साहेब काय सांगताय तुम्ही, से समथिंग, काहीतरी बोला डॉक्टर साहेब. तेव्हा डॉक्टर साहेब म्हणतात, आम्ही आमच्या परीनं सगळे प्रयत्न करत आहोत, पण बाकी सगळं त्याच्या हातात आहे. अर्थात आपल्यावरती एक डॉक्टर अजून आहे, हे डॉक्टरला सुद्धा सांगावं लागतं. म्हणून देव नाही म्हणणाऱ्यांनी या गोष्टी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, प्रभू रामचंद्र भगवान की जय. आणि मग भगवान श्री शंकरांनी कथा सांगायला सुरुवात केली. बरेचसे चित्रकूटावरून अयोध्येला गेले आणि श्रीराम, सीतामय्या, लक्ष्मणजी त्या ठिकाणावरून आता पुढे जाऊ लागले. त्यांची दिनचर्या सुरू झालेली आहे. सुंदर बरं का, त्यांची दिनचर्या सुरू झाली आणि एकदा काय झालं, एक बार चुनी कुसुम सुहाए, एक बार चुनी कुसुम सुहाए, भूषण राम कमाए. एकदा काय झालं, एकांत पाहून प्रभू श्रीरामांनी ठरवलं की आज आपण आपल्या पत्नीचा शृंगार करूयात. अहो, देवाला सुद्धा आवडतं पत्नीचा शृंगार करायला, कारण पती पत्नीचं नातं फार वेगळं असतं. त्या नात्यामध्ये बाकीच्या सगळ्या नात्यामध्ये ज्या भावना असतात ना, त्या भावना सगळ्या पती पत्नीच्या नात्यामध्ये असतात बरं का. मैत्री असते बघा ना, आईसारखं प्रेम पत्नी करते बरं का. आपल्या नवऱ्याला जेवायला वाटतं ना, तुम्ही आणखी पहा, 2-3 माणसं बाजूला सोबत जेवत असतील आणि आपला नवरा त्याच पंक्तीला जेवत असेल, असं आपल्याला वाटतं की आपल्या नवऱ्यानं जास्त घ्यावं, कोरभर चपाती जास्त घ्यावी, कोरभर भाकरी जास्त घ्यावी, एखादा लाडू जास्त खावा. का, बाकीच्यांना पण जीवच आहे ना, पण तरी सुद्धा आपल्या नवऱ्यानं जास्त घ्यावं, पोटभर जेवावं असं प्रत्येक पत्नीला वाटतं. तुम्हाला कबूलच करावं लागेल, कारण माझा स्वतःचा पण अनुभव आहे. बरोबर आहे. प्रभू रामचंद्र रामचंद्रांनी ठरवलं की आपण आपल्या पत्नीचा शृंगार करायचा. शृंगार करायचा म्हणजे ते डायरेक्ट सोन्याच्या दुकानात नाही गेले बरं का. स्वतःच्या हातानं त्या पुष्पवाटिकेमधले फुलं स्वतःच्या हातानं तोडतात प्रभू, आणि त्या फुलांपासून सुंदर प्रकारचे अलंकार करतात. काय काय केलं ऐका ना बघा. फुलापासून सुंदर अशी बिंदी केली लावायला करतात. सीतामय्याच्या त्या ठिकाणी अंगामध्ये लावण्यासाठी बिंदी केली, सुंदर हातामध्ये घालण्यासाठी त्या ठिकाणी बाजूबंद केले, हातामध्ये फुलांच्या माळा घातल्या, पायामध्ये पैंजण केले, कमरेला कमर झाली, त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला, साखळी, कमरेला करधनी, करधनी शास्त्रामध्ये नाव सांगितलं, करधनी बनवली कमरेसाठी, आणि पायामध्ये सुंदर प्रकारचे पैंजण. श्रीराम प्रभू त्या ठिकाणी स्वतःच्या हाताने बनवून
लागली बरं का. रामचंद्र स्वतःच्या पत्नीला एवढं सुंदर सजवतात बरं का, सुंदर सजवतात. आणि हे सर्व आकाशमंडलामध्ये सर्व देवता जमा झाले आणि देवता जमा झाल्यानंतर सर्व देवी देवतांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. प्रभू रामचंद्र सर्व देवी देवतांनी पुष्पवृष्टी केली आणि त्याच देवतांमध्ये इंद्रदेवाचा असणारा मुलगा त्याचं नाव जयंत तो सुद्धा होता. आणि त्यानं पाहिलं तर म्हणे अरे हे सगळे देव म्हणे याच्यावर पुष्पवृष्टी करतात, कोण आहे हा? सगळ्यांनी सांगितलं हा भगवान परमात्मा आहे, अवतार कार्य चालू आहे. आणि म्हणे जो बायकोचा मेकअप करतो म्हणे तो कसला देव आहे? कोण म्हणताय? इंद्राचा मुलगा जयंत. हा काही देव बिव नाही म्हणले, अजिबात नाही. आणि मी खरं शोधून काढणार. काही माणसांना फार खोलात जायची सवय असते बरं का, दुसऱ्यांच्या फाटक्यात पाय घालायची सवय असते. पण सांगू तुम्हाला काही लोक असं कान भरतात बरं का, लोकांचे कान भरतात. पण एक गोष्ट ऐकून ठेवा, जी माणसं दुसऱ्यांचे कान भरतात ना त्यांच्या कानफटीत बसण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही बरं का. त्यांना सुद्धा एक दिवस त्यांच्या कानफटीत बसल्याशिवाय राहत नसते. कान कोणाचे बोलू नका कधी, कोणाचे गुरुदोष पाहत बसण्यात मला असं वाटतं बरं का, जेवढा वेळ आपण इतरांची निंदा करण्यात घालवतो ना तेवढा वेळ आपल्या स्वतःच्या प्रगतीमध्ये घातला तर आपली निवडीमध्ये घालायला पाहिजे ना आपला वेळ. दुसऱ्याची निंदा नाराजगी करण्यात आपल्याला पापाही लागतं, आपला वेळही जातो आणि आपली प्रगती पण थांबते. म्हणून दुसऱ्यावर कधी जळायचं नाही बरं का. आणि आपल्याला जे भेटतंय त्याच्यामध्ये समाधानी राहून माणसानं आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. बघा हा जयंत आहे ना तो त्या ठिकाणी जळतोय, याला देव म्हणतात म्हणे. आणि सगळेजण याच्याच भरोशावर बसलेत म्हणे, हा कुठे जंगलात जाणार, अरण्यात जाणार, राक्षस मारणार वगैरे. आणि सगळेजण याच्याच भरोशावर बसलेत का, हा करतोय बायकोचा मेकअप, जयंत म्हणतोय. आणि जयंतानं मागचा पुढचा विचार केला नाही. जयंत आलेला आहे ज्या ठिकाणी स्फटिक शिलेवर भगवान श्रीराम आणि माता सीता बसलेले आहेत तिथे आलेला आहे. प्रभू रामचंद्रांचं लक्ष सीता मातेकडे नव्हतं. तेवढ्या वेळात जयंत कावळ्याचं रूप घेऊन आला आणि सीता माते समोर येऊन उभा राहिला. त्याला वाटतंय मला कोणी ओळखत नाही. आणि कसं असतं बरं का, मांजराला वाटतं आपण डोळे झाकून दूध पितो, आपल्याला कोणी पाहत नाही, डोळे तिनं झाकलेले असते. डोळे मांजरानं झाकलेले असते, बाकीच्यांचे उघडे असतात. पण तिला काय वाटतं मी झाकले त्याचा अर्थ सगळ्यांनी झाकले नाही. आणि सांगू तुम्हाला, पाप कर्म करत असताना वाटतं आपल्याला कोण पाहताय, कोण पाहताय तर कुणीच नाही पाहायला. पण सांगू जिथं कुणीही तुम्हाला पाहायला नसेल पाप कर्म करत असताना, तिथं माझा भगवान परमात्मा तुमच्यावर दृष्टी ठेवून बसलाय की हा काय करतोय. सद्गुरू तुमच्याकडे पाहताय, पंचमहाभूत तुमच्याकडे पाहतात, हे साक्षीदार असतात. आणि आणखी एक गोष्ट सांगू का, मी नेहमी सांगत असते, ज्याला पाप करायचंय ना, ज्याला पाप करायचंय तुम्ही कितीही त्याच्यावर पाळत ठेवा, नजर ठेवा, तो पाप केल्याशिवाय राहत नाही. पण ज्याला पाप करायचंच नाही त्याला कितीही मोकळं सोडा, तो कधीच पाप करू शकत नाही, कधीच पाप करू शकत नाही. वृत्ती स्थिर झाली पाहिजे. म्हटलं जातं व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती नाही का. तुका म्हणे जेवण प्रकाराचे केले तिनं, तुको कराय म्हणतात 3 प्रकारचे माणसं आहेत. त्याच्यामध्ये काही अहंकारी असतील, काही मायाळू असतील, काही दोन्ही मिक्स असतील, असे आहे. राजस, तामस आणि सत्वगुणयुक्त 3 प्रकारची माणसं. जयंत समोर बसलाय, सीतामाया म्हणते हा इंद्राचा पुत्र जयंत इथं का बरं आला असावा कावळा बनून. आणि जयंताला काय वाटतंय, मला कोण ओळखतंय, मी कशाचं कोणाला ओळखतोय, जयंताला हे वाटतंय. आणि माता सीता विचार करू लागल्या का बरं आला असेल, का आला असेल इथं. तेवढ्यात जयंत इंद्राचा पुत्र जयंत असणाऱ्या कावळ्याच्या रूपात त्या ठिकाणी आलेला आहे. आणि त्या कावळ्याने सीतामय्याच्या अंगठ्याला चोच मारली आणि उडून गेला होता. उडून जात असताना मैयाच्या मनात आलं, आता जर प्रभू रामचंद्राला सांगितलं तर एका बाणात या जयंताला संपवतील. त्यानं चूक केली खरंय, पण तो बालक आहे, मी जगज्जननी आहे, मी त्याची माता आहे, मी प्रभू रामचंद्राला सांगणार नाही. आणि तरी सुद्धा प्रभू रामचंद्राला कळलं. का कळलं, कसं कळलं, तर त्या ठिकाणी असणाऱ्या त्या मैयाच्या अंगठ्याला चोंच मारली जयंतानं. जयंत उडून गेला, चोंच मारलेल्या जागेपासून रक्त बाहेर
वाहत असलेलं रक्त अगदी थोड्या अंतरावर असणारे प्रभू त्या ठिकाणी उभे होते. तिथपर्यंत येऊन पोहोचलं ते रक्त. प्रभूंनी पाहिलं, राग आला आणि लक्षात आलं हे कोणी केलंय. बाण सोडला. आता जयंत पुढे पळतोय, बाण मागे पळतोय, जयंत पुढे पळतोय, बाण मागे पळतोय. 14 भोण तिन्ही लोक यांची यात्रा केली जयंतानं, पण कुणीही त्याला थारा दिला नाही, कुणीही त्याची मदत केली नाही. ब्रह्मदेवाने सांगितलं, अरे काय करून आलायस, काय केलंय? काय नाही म्हटले, सीतामाईच्या पायाला चोच मारून आलोय, इथं थांबू नको म्हणले, नीट निघायचं. स्वतःच्या वडिलांकडे गेला, इंद्रदेवाकडं. इंद्रदेवाने सांगितलं, काय केलं? सीतामाईच्या त्या बोटाला चोच मारून आलोय, अजिबात इथं थांबायचं नाही म्हणले, तुझा रस्ता. सगळ्यांनी काढून दिलं. भगवान शंकराकडे जयंत गेला. भगवान शंकर म्हणले, हे बघ त्रिशूळ देऊनच बसलेलं, ये पुढे. तसाच पळाला जयंत आणि आस्था व्यस्त असणारा तो जयंत पळतोय पळतोय पळतोय. त्याला कुणीही थांब सुद्धा म्हणत नाहीये, की कुणी आसरा देत नाही, कुणी त्याला अभय देत नाहीये. पण सांगू तुम्हाला, या जगामध्ये तुम्हाला कुणीच जवळ नाही केलं ना, तरी सुद्धा या जगामध्ये एकमेव आहेत ते तुम्हाला जवळ करतात, ते म्हणजे साधू संत आहेत. ते साधू संत आहेत. जयंत पळतोय पळतोय पळतोय, तेवढ्यात देवर्षी नारदांची नजर जयंतावर गेली आणि जयंताला विचारलं, जयंता काय केलंय? जयंताने सर्व प्रकार सांगितला आणि नारदजी त्या जयंताला सांगू लागले की भगवान प्रभू रामचंद्राचा हा बाण जो तुझ्या मागे लागलाय ना, तो तुला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की तू इकडं तिकडं कुठेही भटकू नकोस, याच बाणाच्या मागे तुझा, त्याच प्रभूची शरणंगती तू कर आणि तुला त्यांच्याशिवाय दुसरं कुणीच याच्यातून सोडू शकत नाही. मग जयंत गेलेला आहे. प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं, सीतामैयाचं दर्शन घेतलं आणि मग जयंत म्हणतोय, प्रभू राम जयंताला विचारतात, आता कशाला आला तुम्ही? आता तुमचा स्वभाव पाहायला आलो. म्हणजे अगोदर का आला होता? म्हणजे अगोदर तुमचा प्रभाव पाहायला आला. पाहिला का म्हणले? दोन्ही पाहिलं. कसं वाटलं? प्रभाव तर म्हणले काय सांगायची सोय नाही, पण आता स्वभाव पाहतोय. आणि प्रभू मी तुम्हाला शरण आहे, मी काया वाच्या मनाने तुम्हाला शरण आलेलो आहे आणि शरण आलेल्या शरणंगताला माफ करणं हे भगवंताचं कार्य आहे. बघूयात म्हणजे तुमचा स्वभाव कसा आहे. ऐका, प्रभू रामचंद्राला एक बाणी एक पत्नी एक वचनी म्हटलं जातं. बाण तर सोडलेला आहे, व्यर्थ जाता कामा नाही. आणि म्हणून तो बाण प्रभूने जयंतच्या डोळ्यावर सोडला आणि तेव्हापासून कावळ्याला 2 डोळे आहेत, पण कावळ्याला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही. कावळा झाडावर बसला तास करत असतो. पाहिले ना तुम्ही? मी प्रॅक्टिकल दाखवत असते, कारण पेशा शिक्षिका आहे ना. कावळा असं थांबतच नाही एका जागेवर, त्याला इकडे बघायला असेल त्याला सगळंच बघावं लागते. असं करत होतं कावळा. सांगायचं तात्पर्य, प्रभूचं एक बाणी हे गीत सांभाळण्यासाठी प्रभूने जयंतच्या डोळ्यावर बाण मारला आणि एक डोळा निकामी केला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. भगवान श्रीराम कशात बघा ना. अहो, ज्यांनी स्वतःच्या कैकेयी मातेला कधी दूषण दिलं नाही, जिनं वनवासात पाठवलं ना, तिला दूषण दिलं नाही, ते उलट म्हणाले, दैव जात दुखे भरता दोषणा आल्यानंतर आपण देव आहोत हे कुठेही दाखवलेलं नाही. बरं का, जास्त कुठेही दाखवलेलं नाही. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आणि खरंच आहे बरं का, काहीच करू शकत नाही तो, आपण काहीच करू शकत नाही. बघा ना, कवीने इतकं सुंदर ही कविता लिहिली ना, अत्यंत सुंदर. माझ्या आवडीमधल्या कवितेपैकी एक आहे बरं का. किती गोड लिहितात बघा ना. दोन ओंडक्याची होते आता ही लाट
नाही बरं का, म्हणून कवी वर्णन करतोय. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडली दोघा पुन्हा नाही गाठ. शनिक देवी आहे सारा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. दोष कुणाचा नाही. अहो ज्यांनी आपल्या मातेवर दूषण दिली नाही, त्या मातेनं मला वनवासात पाठवलं नाही सांगितलं, त्याच मातेचं प्रथम दर्शन जाऊन त्या ठिकाणी श्रीराम घेत आहेत बरं का. एवढंच नाही, जेव्हा 14 वर्षाचा वनवास संपवून प्रभू श्रीराम अयोध्येला परततात ना, तेव्हा सुद्धा सर्वप्रथम काही मातेचं दर्शन माझ्या श्रीरामांनी घेतलंय बरं का. आपल्याला कधीतरी वागता येईल का हो असं? ज्यांना आपल्याला एवढा त्रास दिला, ऐका ना, साधू संतांचं चरित्र आपल्याला शिकवतं. माऊलींना ज्यांनी त्रास दिला, अहो खापर दिलं नाही हो, मांडे भाजायला खापर दिलं नाही, बाकीचं जाऊ द्या, भिक्षा जाऊ द्या, खापर नाही भेटू दिलं, त्याच विसोबा खेचराच्या डोक्यावर असा वरद असतं माझ्या माऊलींनी ठेवला. काय पाहता माझ्याकडे माय बापू, काय पाहता? नामदेवरायांसारखं गुरु होणं हे त्यांना भाग्य प्रदान केलं विसोबा खेचरांना माझ्या माऊलीने. आणखी काय द्यावं माऊलीने आपल्याला? अहो पेपरमध्ये 2 ओळीची जाहिरात जर आपल्याला टाकायची असेल ना, तर त्या ठिकाणी 1000 रुपये तरी त्या पेपरवाल्याला आपल्याला द्यावे लागतात बरं का. अहो जगाची माय माझी ज्ञानेश्वरी माऊलीने फुकट दिली हो, फुकट दिली, फुकट. आणि सांगितलं याच्यातली एक तरी ओवी तुम्ही अनुभवा बाबांना. नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी. एक तरी ओवी तुम्ही अनुभवा. साधू संतांचं चरित्र आपल्याला हे शिकवते बरं का, हे शिकवत आपल्याला. भगवंताचं चरित्र आपल्याला हे सांगतंय की तुम्ही काय करा, तुम्ही कसं वागायचं बघा. म्हणून कथा कीर्तन ऐकणं अत्यंत गरजेच्या गोष्टी बरं का. लोक म्हणतात काय होतं एवढ्या कथा ऐकल्यानं, काय होतं कीर्तन ऐकल्यानं. मला विचारतात लोक, ताई तुम्ही एवढ्या कथा करता, कीर्तन करता, प्रवचन करता, व्याख्यान करता, का करता एवढं? तुम्हाला देव भेटणार आहे का? तुम्हाला स्वर्ग भेटणार आहे? म्हटलं दादा स्वर्ग भेटेल ना भेटेल माहित नाही, देव भेटेल ना भेटेल माहित नाही, पण देवासारखी माणसं मला दररोज भेटतात, हे काही कमी आहे का? हे काही कमी आहे का? देवासारखी माणसं दररोज भेटतात हो. आज आम्ही ज्यांच्याकडे भोजन केलं ना, आम्ही ज्यांच्याकडे आज भोजनाचा आस्वाद घेतला, काय सांगावं मंदाताई. संध्याकाळी आमच्या ब्राह्मण देव तिकडे जेवण होतं आज, कोरभर पोळी सुद्धा नाही गेली हो कोणाला सुद्धा. त्या म्हणल्या, त्यांना सांगितलं आम्ही की आता एवढं जेवण झालं, म्हटलं दुपारी काय काय होतं जेवायला, ऐका ना महिलांना, ऐका ना माझ्या माऊल्यांना बरं का. पूर्णाची पोळी बरं का, पूर्णाची पोळी, त्याच्यामध्ये दूध, ते गुळवणी आपण म्हणतो ना ज्याला, इतकं सुंदर होतं. त्याच्यावर एवढी मोठी तुपाची धार नाही, तुपाची वाटीच होती होती, अशी धार नव्हतीच, एवढी मोठी तुपाची धार. बघा ना, पूर्णाची पोळी, भात, आमटी, तळलेल्या कुरड्या, पापड्या, भजे, हे तर होतच, एवढं तर होतच. त्याच्यानंतर ऐका भाकरी, जगाताई भाकरी बरं का, ती पण गरम गरमच करून ठेवलेली नाही बरं का, गरम गरम भाकरी, त्याच्यावर भरीत, त्याच्यानंतर कैरीची चटणी. खरंच ना विसरायला होता इतके पदार्थ होते हो, तुम्हाला काय सांग. आणि खोटं नाही बरं का, तुम्हाला मी खरं सांगते. आज मला असं वाटतंय संध्याकाळी तर नाहीच नाही हो, पण सकाळी सुद्धा जेवायला भूक लागेल की नाही असा प्रश्न पडला. मंदाताई सध्या या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्याकडे सुंदर भोजनाचा आस्वाद घेतला. आणि आता ज्यांच्याकडे आम्ही जेवलो, आदरणीय एक पोटे देवा, त्यांच्याकडे आम्ही जेवलो बरं का. सुंदर भोजनाचा कार्यक्रम झाला. एक दिवशी आम्ही सानप भाऊंकडे आम्ही जेवलो, त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. विषय निघाला आहे. आणखी कोणाकडे जेवलो? मंगलताईकडे एक दिवशी
जेवलो. हा मंगलताईचं सांगितलं होतं. आणि बरं का काही चुकलं उकलं तर मला तुमचं लेकरू म्हणून मोठ्या मनाने माफ करा बरं का, ही विनंती करते. आणखी हा आदरणीय गाडेकर दादा असं त्यांच्याकडे खूप सुंदर भोजनाचा आस्वाद घेतला. सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करते. प्रभू रामचंद्र आणि भगवंताचं प्रीत आहे बरं का हे, की जो दुसऱ्यांची मदत करतो त्याची मदत भगवान स्वतः करतात बरं का. म्हणून आपण इतरांची मदत केली पाहिजे बरं का. आणि यानंतर प्रभू श्रीरामांनी विचार केला आता इथं राहणं काही आपलं उचित नाहीये का, तर इथं मी कोण आहे हे आता बऱ्याच जणांना कळलंय. कारण जयंताचा डोळा फोडलाय, बरेच जण त्याचे साक्षीदार झाले. इथं राहणं आता चांगलं नाही. आणि याचं आणखी एक कारण की अयोध्यावासियांना सुद्धा माहिती की आपला श्रीराम कुठे आहे राहायला, ती कुणी पण येतील म्हणजे भेटायला. नाही आता इथं राहायचं नाही, इथून पुढे राहायचंय. आणि मग चित्रकूटावर विराजमान, चित्रकूटावर स्थानापन्न असणारे प्रभू श्रीराम त्या ठिकाणी पुढे जाऊ लागले. सर्व त्या ठिकाणी असणाऱ्या मुलींचा सर्वांचा निरोप घेतला आणि प्रभू त्या ठिकाणावरून पुढे निघाले. यानंतर अत्रि मुनीच्या अर्धांगिनी असणाऱ्या अनुसया माता अत्रि मुनीच्या आश्रमामध्ये श्रीराम आणि सीतामय्या लक्ष्मणजी आलेले आहेत. अत्रि ऋषीच्या आश्रमात आल्यानंतर अनुसया मातेने देवी सीतामय्याला असे सुंदर वस्त्र त्या ठिकाणी प्रदान केले की ते दररोज नित्य नवीन वाटत होते. म्हणून त्याला धुवायची गरज पडली नाही. ते सीतामय्याने वनवासात घातलेले वस्त्र अनुसया मातेने सीतेला दिलेले होते बरं का. प्रभू रामचंद्र भगवान पतिव्रता धर्माचं विशेष त्या ठिकाणी अवलंब कसा करायचा हा धर्म, पतिव्रता हा धर्म अनुसया मातेने सीतामय्याला त्या ठिकाणी शिकवलेला आहे. काही वेळ त्या ठिकाणी अत्रि ऋषींच्या आश्रमात थांबले आणि निरोप घेऊन पुढे निघाले. पुढे गेल्यानंतर बरेच वाटेत येणारे राक्षसगण प्रभूंनी मारलेले आहेत. आणि एके दिवशी लक्ष्मणजींनी प्रभूला प्रश्न विचारले, श्रीरामांना प्रश्न विचारले. ते 5 प्रश्न आहेत. 5 प्रश्नामध्ये काय विचारलं, प्रभू ज्ञान म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय, माया म्हणजे काय आणि भक्ती म्हणजे काय. आणि 5वा प्रश्न आहे की त्यांनी विचारलेला, प्रभू आपण कोणत्या मायेच्या त्या ठिकाणी जवळ असलं पाहिजे. माया 2 प्रकारच्या पडतात, एक विद्या माया आहे आणि एक अविद्या माया आहे. विद्या माया आपण सीतामायाला म्हटलं तरी चालेल, पण अविद्या माया जी आहे ना ती शूरपणका आहे का. अविद्या मायेकडे आपण जाता कामा नये. अशा 5 प्रश्नांचे उत्तर सुंदर प्रकारे प्रभूने त्या ठिकाणी असणाऱ्या लक्ष्मणजींना दिलेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं भगवान श्रीराम सांगतात की पहा, शेवटी मला जो भजतो, माझं जो भजन करतो, जो मला सर्वत्र पाहतो, मनालाच मी करून टाकतो. माऊली सुंदर ओवी देतात ज्ञानेश्वरीमध्ये, आता मन हे मीच करी, माझे भजनी प्रेम धरी, मग सर्वत्र नमस्कारी मज एका ते. सगळीकडे पाहून सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये आपल्याला देव दिसला पाहिजे. आणि ज्यावेळी आपल्याला सगळ्यामध्ये देव दिसतो ना त्यावेळी माणूस चुकीचं कधीच वागू शकत नाही, कधीच वागू शकत नाही. अशा प्रकारे सुंदर ज्ञानोपदेश श्रीरामांनी लक्ष्मणजींना दिलेला आहे. आणि आपल्या शरीराला अशी सवय पाडायची की आपण दररोज आपण आंघोळ करतोच ना. असं तर कोणी नाही आपल्याकडे आंघोळ करणार नाही, कोणी असं तर कोणी नाहीये ना. दररोज आपण आंघोळ करतो, बरोबर आहे ना. मग आंघोळ करताना अंगावर पहिला तांब्या आपण ओतून घेतला ना, तुम्हाला नसेल येत काही हरिपाठ म्हणा, हरिपाठ सोपं आहे तर हरिपाठ म्हणा. हरिपाठ येत नसेल एखादा अभंग म्हणा, अभंग येत नसेल एखादी ओवी म्हणा, ओवी येत नसेल हरी 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 एवढंच म्हणा. सांगू तुम्हाला त्या नावाची ख्याती सांगू, हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा.
कोण करी तुम्हीच करू शकत नाही गणना, कारण वेळ खूप कमी वर का आपल्याला. एवढं गोड वाटतं आणि सांगू तुम्हाला, मी तर भजनाची एवढी वेडी वर का. मला खूप भजन आवडतं, म्हणायला तर आवडतं. वास्तविक पाहता मला जास्त काही येत नाही, तुमच्यासारखे राग वगैरे मला काही येत नाही. मला राग येतो गोपाळ महाराज, तुम्हाला वाटतं तुम्हाला येतो, मला पण येतो. मावल्यांनो, मला सुद्धा राग येतो, पण मला घरातच येतो. आणि मला राग आला का मग मी भांडे कुंडे आपटते, तिथे येतो मला राग. यांच्याकडचा राग मला तेवढा जास्त येत नाही. पण माझा एक फंड आहे बरं का, मी नेहमी सांगत असते, माझा एक फंड आहे, माझं एक तत्व आहे. मला काही येत नाही, मला काही येत नाही, पण मी कोणाच्या बापाला घेत नाही, म्हणून माझं चाललेलं बरोबर. द्यायची काय गरज आहे? ज्याची खरी सेवा त्याच्या भय काळजी, त्याच्या जीवाला भीती नसते.